एकनाथ शिंदे साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। एकनाथ शिंदे साहबांचा एक महाराष्ट्र का मुख्यमंत्री कैसा हो, शिंदे साहब कैसा हो। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील शुभदीप निवासस्थानाबाहेर मी आता आहे। आपण पाहिलं तर थोड्या वेळापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली। त्या पत्रकार परिषदेमध्ये गेल्या 2 वर्षात राज्यात झालेला विकास आणि विकास कामांची माहिती त्यांनी दिली। त्या माहिती देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं देखील म्हणाले की महाराष्ट्रामध्ये जे आहे महायुतीने विकास केलेला आहे गेल्या 2 वर्षात, त्यामुळे केंद्रीय नेते किंवा केंद्रीय बडे नेते जे निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल। अर्थात थोडक्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा दावा सोडल्याचं चित्र पाहायला मिळालं, परंतु ठाण्यातील शिवसैनिक असतील, ते कार्यकर्ते असतील, ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या निवासस्थानाबाहेर जमलेले पाहायला मिळतात। आपण पाहिलं तर या ठिकाणी एक चिमुकला देखील आलेला आहे, ज्याने हातामध्ये बोर्ड घेतलेला आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबच झाले पाहिजेत, जय महाराष्ट्र अशा आशयाचा हा बोर्ड आहे। आपण त्याच्याकडनं देखील जाणून घेऊ। तुझं नाव सांग, कुठून आलेला आहेस आणि हा बोर्ड घेऊन आलेला आहेस, काय मागणी आहे? माझं नाव प्रयाग पिंगे आहे, मी विलेपार्ला इशने आलोय। काय मागणी काय? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हवेत असं बोर्ड वाटतंय, काय कसं बघतोय मागणीकडे बोर्ड घेतलेल्या हातामध्ये? मला शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले पाहिजे। आणि सर काय सांगाल, सर्व कार्यकर्ते जमलेले आहेत, थोड्या वेळापूर्वी मुख्यमंत्र्यांनी देखील पत्रकार परिषद घेत 2 वर्षाच्या कामाचा विकास आढावा मांडलाय, परंतु मुख्यमंत्री पद जे आहे केंद्रातून ठरवलं जाईल असं देखील ते म्हटलेले आहेत। मुख्यमंत्री पद जर केंद्रात ठरवलं, शिंदे साहेबांनी आता लेखाजोखा मांडलाय, त्यांनी जे 2 वर्षात शिंदे साहेबांनी जे काम केलं, ऍक्च्युअली शिंदे साहेब या सत्तेत भाजपबरोबर आले, ते पण स्वतःचं मंत्रीपद सोडून आले, तेव्हा त्यांना माहिती नव्हतं आपल्याला मुख्यमंत्री करतील किंवा करणार नाहीत, तरी देखील त्यांनी एवढी मोठी रिस्क घेऊन आले, त्यामुळे भाजप सत्तेत आली। आणि त्यामुळे शिंदे साहेबांनी जे 2.5 वर्षात जे काम केलं, दिवस रात्र 24 तास ते जनतेसाठी राबत होते, कुठे रस्त्यात कोणी सामान्य माणसाचे हात केला तरी शिंदे साहेब थांबायचे, त्याच्या व्यथा जाणून घ्यायचे, कधी एखाद्याला मुलाला सेल्फी काढायचा तरी शिंदे साहेब सेल्फी काढायला पण थांबायचे। असा मुख्यमंत्री कधी होणार, त्याच्यामुळे शिंदे साहेब हा जनसामान्यांच्या प्रत्येकाला वाटतं शिंदे साहेबांनी एवढं काम केलं, एवढ्या योजना आणल्यात, प्रत्येक घटकासाठी समाजातल्या योजना आणल्या, त्याच्यामुळे शिंदे साहेब प्रत्येकाला वाटतं शिंदे साहेब मुख्यमंत्री। आम्ही तर शिवसैनिक आहोत, पण आमच्या व्यतिरिक्त पण सामान्य जनतेत कुठे फिरा, कोणाला वाटतं शिंदे साहेबच मुख्यमंत्री आहेत, पण त्यांनी एवढं काम केलं। आणि आतापर्यंत आपण मुख्यमंत्री बघितले, लोक गाडीतनं उतरून काम करत नाही, शिंदे साहेब रस्त्यावर उतरून काम करणारे मुख्यमंत्री आहेत, त्याच्यामुळे शिंदे साहेबच मुख्यमंत्री आहे, प्रत्येकाची इच्छा आहे। भाजपचे नेते देखील दावा करत आहेत किंवा भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी सुद्धा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री त्यासाठी दावा करत आहेत। पण भाजपचे करतील, त्यांना देवेंद्र फडणवीस आता कसं झालं, शिंदे साहेबांनी जे काम केलं, त्यांचा चेहरा दाखवून या निवडणुका लढल्या। निवडणूक लढताना प्रत्येक भाषेत मोदी पण बोलायचे, हमारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहे, उनके नेतृत्व में हम चुनाव लढ रहे हैं। प्रत्येक ठिकाणी ते मोदी शाह, अमित शाह, मोदी सगळे तेच बोलायचे, प्रत्येक जण तेच बोलायचा, त्याच्यामुळे ज्या चेहऱ्यावर आपण निवडणूक लढवली तो चेहरा मुख्यमंत्री व्हावा ही प्रत्येकाची इच्छा आहे। तर काय सांगाल, आपण देखील या ठिकाणी आलेला आहात, मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आता बंगल्याबाहेर जमण्यास सुरुवात झालेला आहे, काय मागणी आहे? 2.5 वर्ष आधी शिंदे साहेबांनी जी काँग्रेस सोबत फारकत घेऊन जे हिंदुत्ववादी सरकार जे महाराष्ट्रात बसवलं, त्याचाच परिणाम आहे की आज महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार इकडे आलेलं आहे। महाराष्ट्रामध्ये शिंदे साहेबांनी जे डेव्हलपमेंटचं काम केलं, जे सरकारी योजना ज्या लोकांपर्यंत राबवण्याचं काम केलं, शेतकरी असेल, कामगार असेल, सगळ्यांसाठी जे काम केलं, त्याचंच लोकांनी फलित म्हणून एवढं मतदान करून आज महायुतीला एवढा मताधिक्याने इथे बसवलेलं आहे। सीटा कमी जास्त कोणाच्या आलेल्या असतील, पण ते महायुती म्हणून आलेले आहेत, ह्याचं नेत्यांनी भान ठेवावं। आणि तुमच्या माध्यमातून मला नरेंद्र मोदी साहेब आणि अमित शाह यांना विनंती करतो की त्यांनी परत एकदा मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे साहेबांना बसवावं, तरच या महाराष्ट्रामध्ये अजून जोमाने ते काम करतील आणि या महाराष्ट्राच्या जनतेचं ते उत्कर्ष करतील। काय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री यासाठी सगळे हिंदी में बोलता हूं मैं। महाराष्ट्र के तमाम शिवसैनिकों की भावना है कि साहब मुख्यमंत्री बने। साहब की प्रेस कॉन्फ्रेंस हो गई, पर ये सारे शिवसैनिकों की तरफ से साहब को एक नम्र विनंती है कि साहब ही मुख्यमंत्री बने और महायुति की जो सरकार है उसमें हमारे जो साहब है आदरणीय मुख्यमंत्री जी दोबारा मुख्यमंत्री बने। और हम सबकी एक विनंती है, साहब की तो प्रेस कॉन्फ्रेंस हो गई, पर ये सबके दिल की भावना है कि साहब ही मुख्यमंत्री रहे। राष्ट्रीय स्तर के जो नेता है हम सब उनका आदर करते हैं और आदर करते रहेंगे। वो महायुति के बड़े नेता है, साहब ने भी उनका आदर किया है, पर हम सबकी भावना है कि पिछले 2.5 वर्षों से जो प्रगति पथ पर महाराष्ट्र है, उस प्रगति पथ को अगर आगे लेके जाना है तो फिर से मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहब हमको चाहिए।
नक्कीच पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबच पाहिजेत अशी कार्यकर्त्यांनी भूमिका घेतलेली पाहायला मिळते। सध्या ठाण्यातील शुभदीप निवासस्थानाबाहेर आपण आहोत आणि आपण पाहतोय मगापासून गेल्या 2 तासापासून हे कार्यकर्ते या ठिकाणी जमण्यास सुरुवात झालेल्या आहेत। त्यामुळे नक्कीच आता महायुती सरकारमधून पुढचा मुख्यमंत्रीचा पदाचा चेहरा कोण असेल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुन्हा मुख्यमंत्री म्हणून बसतील का हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे। ठाण्याहून प्रेम मोरे, न्यूज 18 लोकमत ठाणे।